बातमी आहे शारदीय नवरात्र उत्सव घटस्थापनेची। भोसरी येथील नवमहाराष्ट्र तरुण मंडळ यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो। यावर्षीही 2025च्या शारदीय नवरात्र उत्सवाची घटस्थापना भक्तिमय वातावरणात करण्यात आली। माजी आमदार विलास लांडे पाटील, माजी नगरसेवक विक्रांत लांडे पाटील, विराज विश्वनाथ लांडे पाटील या लांडे कुटुंबियांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या नवमहाराष्ट्र तरुण मंडळच्या यावर्षीच्या नवरात्र उत्सवाची घटस्थापना करण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक विक्रांत लांडे पाटील यांच्या हस्ते सपत्नीक देवीची पूजा अर्चना करून आरती करून स्थापना करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात लांडेवाडी भोसरी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी आमदार विलास लांडे पाटील यांनी नवरात्र उत्सवाच्या शहरवासियांना शुभेच्छा देत नवमहाराष्ट्र तरुण मंडळ यांच्या वतीने संपूर्ण 9 दिवस आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे। पाहूयात। प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ओम कात्यायन। सर, शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे, काय शुभेच्छा द्याल नागरिकांना? प्रथमतः शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं पिंपरी शहरातील महिला माता भगिनी आणि सर्व नागरिकांना मी मनापासून शुभेच्छा देतो की त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धी आरोग्याने जावं असाही तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो। आणि खऱ्या अर्थानं गेली अनेक वर्षापासून आमचा शारदीय नवरात्र महोत्सव या लांडेवाडी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही चालवलेला आहे आणि आलेल्या नागरिकांना त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे सेवा कशी करता येईल आणि त्याच माध्यमातून आई तुळजाभवानीची सेवा नित्यनेमाप्रमाणे त्या ठिकाणी पूजा अर्चा आम्ही करत असतो। आणि त्यातनं ह्या मी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं आरती झाली की संध्याकाळचा छबिना असतो आणि छबिना झाल्यानंतर मग पूजा अर्चा बाकी त्याच्यामध्ये दिवसभर हा उपक्रम या ठिकाणी चालवलेला आहे। आणि नवचंडी यज्ञ बाकी सगळ्या याच्यामध्ये आम्ही ते सगळं जे आई तुळजाभवानी तुळजापूरला ज्या पद्धतीने चालतात त्याच याच्यावरती या सर्व काय आम्ही ते बरोबर करतो। कुठेही त्या ठिकाणी भाविकांची कुठेही अडचण होऊ नये त्या दृष्टिकोनातून त्यांना चांगली सेवा देण्याचं काम आमचं हे आई तुळजाभवानी मंडळ त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतो। नवमहाराष्ट्र तरुण मंडळ हे सुद्धा त्या ठिकाणी एकत्र येऊन हे सर्व काम करणारी ही सर्व मंडळी आहेत आणि पूजा अर्चा जी आहे ती शास्त्रोक्त पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही करतो। त्यामुळं हे सर्व जशी तुळजाभवानी आपण पाहतो त्याच पद्धतीनं पिंपरी शहरामध्ये ही दुसरी तुळजाभवानी त्या ठिकाणी आम्ही साकारण्याचं काम केलेलं आहे आणि ते बी नित्य नियमाप्रमाणे त्या ठिकाणी पूजा अर्चा आम्ही करतो। म्हणून मी पुन्हा एकदा आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की शहरातील सर्व नागरिकांना मनापासून त्या ठिकाणी त्यांचा आनंद आरोग्य चांगल्या प्रकारे राहावं
याच मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.